हा आपल्या आंब्याच्या 16 बाय 5 फूट आंब्याच्या बागेतला मधला पोर्शन आहे, म्हणजे बरोबर सेंटरला. इथली ही जी ड्रिप शिंगडी आहे ही बंद केलेली आहे आपण मागच खूप वर्षापूर्वी, आणि त्याचं लिकेज बघणे थोडंसं लिकेज झालं म्हणून हे उकरलं. तर असं लक्षात आलं की साधारणतः ही आता जवळजवळ 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट खड्डा आता उकरलेला आहे. तर आता हे बघा, इथं जमिनीपासूनच हे मुळ्या, आंब्याच्या मुळ्या सर्वत्र वाढलेले दिसत आहेत. इतक्या वरच्या, अगदी वरच्या थरातसुद्धा, म्हणजे वरच्या एखाद्या सेंटीमीटरमध्ये पासून सुरू झालेल्या ज्या मुळ्या आहेत त्या आपण जसं आता खाली जाऊ, ही खाली घेत चाललो. इथे मुळीच आहे, ही मुळी आहे, इथं मुळी आहे, इथं मुळी आहे. आता इथं ही चांगली मोठी मुळी आहे, 4-1 मिलीमीटर जाडीची मुळी आहे, ही दिसते का? त्यानंतर ही मुळी आहे, इथं मुळी आहे, इथं मुळी आहे. अगदी आता आपण खाली तळाला जरी गेलो, एकदम तळातसुद्धा छोटीसुद्धा मुळी आहे. ही आता जवळजवळ 60 सेंटीमीटर उंचीवर आहे, म्हणजे वरूनपासून खोलीवर आहे, तर इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र मुळ्याचं जाळं असं संपूर्ण क्षेत्रात, म्हणजे जेवढं एकर क्षेत्र आहे आपलं, आपण आंब्याच्या झाडापासून 6 फूट 8 फुटावर सुद्धा मुळ्या पसरलेल्या आहेत आणि संपूर्ण क्षेत्रात पसरल्या आहेत. आणि मग जे क्रिस्टिन जोन्स जे म्हणत असतात की जमीन सुधारणा करायची आहे, म्हणजे तुमच्या जमिनीत जास्तीत जास्त जिवंत मुळे हवेत. ते तसं का म्हणतायत, तर त्यांचं म्हणणं आहे की झाड जे काही वनस्पती जे काही फोटोसिंथेसिस करून जे काही लिक्विड कार्बोहायड्रेट बनवतात, ते लिक्विड कार्बोहायड्रेटमधील 50% पार्ट हा जवळजवळ जमिनीतल्या सॉईल मायक्रोबायोलॉजीसाठी ते लिक्विड कार्बनच्या रूपानं जमिनीत सोडत असतात. आणि त्यामुळं मग तिथं सॉईल ॲग्रिगेशन असेल, ही सगळी मायक्रोबायोलॉजी डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यामुळं जमीन सुधारणासुद्धा अत्यंत वेगानं होत असते. आपण मानवी प्रयत्नानं जमीन सुधारणा करणे आणि निसर्गाची जमीन सुधारणा, आता हे इथपर्यंत जर 2 फुटापर्यंत सुद्धा जमीन सुधारणा आपल्याला वर्णन करायची म्हटलं तर त्याच्यासाठी इतके प्रचंड कष्ट लागतील किंवा काम करावं लागेल की ते शक्यच नाही. आता तिथलं जर आपण पाहिलं तर आता खाली अशी कणरचना वगैरे हे सगळ्या गोष्टी तयार होत असतात. तिथंपर्यंत मुळी आहे म्हणजे तिथंपर्यंत सॉईल एरिएशन झालं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे जिवंत मुळे असेल तर. आणि त्यामुळे जे काही लिक्विड कार्बन सोडतात त्यामुळं जमीन सुधारणा होतच असते. त्यामुळं जास्तीत जास्त फक्त सूर्यप्रकाश पकडणे ही एकमेव कार्य आहे की जे पृथ्वीला, जमिनीला, मानवाला सर्वांनाच समृद्ध करेल.